अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त संप्रदायामध्ये श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे। त्यांनी श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पीठापूर आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले। भारतीय तत्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामी महाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे। श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार, सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती। श्री स्वामी महाराजांनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले। त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मय संपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह प्रवाहित झाला। श्री दत्त संप्रदायाला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे साक्षात दत्तावतारी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी इसवी सन 1854 साली माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला। त्यांच्या आयुष्यातील पहिली 35 वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली। श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे। श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। वेदशास्त्र संपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेश भट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावी राहत असताना गणेश भट्ट गाणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रयाची 12 वर्षे सेवा करत राहिले। एका शुभदिनी त्यांना दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले, आम्ही आपणावर प्रसन्न आहोत। आता आपण गृहस्थाश्रम पुढे चालवावा। आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ। सदर साक्षात्कारानंतर गणेश भट्ट पुन्हा माणगावी परतले व श्रावण कृष्ण पंचमी इसवी सन 1854 या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले। त्याचे नाव वासुदेव असे ठेवले। वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले। त्यातच त्यांना नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली, आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी। नृसिंहवाडीतून माणगावी जात असता मार्गात कागल येथे त्यांना एक मूर्तिकार भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली व ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगावी पोचले। माणगाव निवासी एका वृद्धेला स्वप्न दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी। त्यानुसार त्याने ती जमीन वासुदेव भटजींना दान केली। परमपूज्य टेंबे स्वामींनी स्वतःच ग्रामस्थांच्या मदतीने तेथे एक छोटेखानी दत्त मंदिर बनविले। तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली। भगवान दत्तप्रभू स्वामींसोबत माणगाव मंदिरात 7 वर्षे राहिले आणि ते आजही आत्मा आणि आत्म्याच्या रूपात तेथे राहतात। हेच ते सध्या अस्तित्वात असलेले दत्त मंदिर। या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार परमपूज्य महाराणी इंदिराबाई होळकर यांच्या एका भक्ताने 12 मे 1938 रोजी केला होता। मंदिराची रचनाशैली हेमाडपंथी आहे। मंदिरात प्रवेश करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे।
सभा मंडपात प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती आहे. तेथील वातावरण खूप पवित्र असून प्रसन्न आणि शांत आहे. आणि येथूनच आपल्याला त्या सुंदर अशा दत्तमूर्तीचे दर्शन घडते. मंदिराच्या गर्भगृहात आपणा सर्वांना संगमरवरी श्री दत्तात्रयांची मूर्ती आणि बसलेली श्री स्वामी महाराजांची मूर्ती तसेच सरस्वती व आद्य शंकराचार्य यांच्या मूर्तीही दिसून येतात. दत्त मंदिरास लागून असलेला औदुंबर हा स्वामींच्या वेळेपासूनच आहे. स्वामींनी स्थापन केलेल्या औदुंबराखाली श्री दत्तांच्या पादुका देखील आहेत. तसेच परमपूज्य स्वामींच्या योग चिन्हांकित पादुका देखील स्थापन केलेल्या आहेत. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात दोन्ही बाजूस एक एक असे 2 लाकडी खांब आहेत. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहे. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. येथे संस्थांमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी व अन्नदान, जीर्णोद्धार यासारख्या सेवांमध्ये अर्थदानाने सम्मिलित होता येते. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार मंदिर स्थापनेपासून 7 वर्षांनी माणगाव सोडले. ते परत कधीच माणगावात आले नाही. दर गुरुवारी येथे पालखी सोहळा साजरा केला जातो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा. या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षिणीचे मंदिर आहे. साक्षात श्री परमपूज्य नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणाऱ्या योगिनींपैकी यक्षिणी देवी एक प्रमुख देवता होती. त्यांना श्री परमपूज्य नृसिंह सरस्वतींनी सांगितले की तू आधी माणगावी जाऊन तेथे गाव वसव, कारण माझा पुढील अवतार माणगावी होणार आहे. त्यांच्या इच्छेने माणगावची ग्रामदेवता श्रीदेवी यक्षिणी झाली. संपूर्ण भारतात श्रीदेवी यक्षिणी देवीचे हे एकमेव मंदिर माणगावीच आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षिणी मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे. यक्षिणी मंदिराच्या उजवे बाजूस
श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. पूर्वीच्या जागेचा जीर्णोद्धार करून श्री स्वामींचे मंदिर येथे बनवण्यात आले आहे. या ठिकाणी अत्यंत नयन मनोहर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती आहे. स्वामींच्या मूर्तीच्या गळ्यातील हारात श्लोक लिहिलेले आहे. स्वामींच्या जन्मस्थानाची परमपवित्र वास्तू अत्यंत प्रासादिक आहे. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.